महानगरपालिका शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनात्मक मूल्यांवर आधारित स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करून तो प्रभावीपणे राबवावा अशी ठोस मागणी करण्यात आली आहे। आयोजित शिक्षण समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला। भाजपा मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा तसेच शिक्षण समिती सदस्य योजना ठोकळे यांनी ही मागणी मांडली। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजात समतेची जाणीव रुजवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। जय भीम। मी योजना ठोकळे, मुंबई भारतीय जनता पार्टी मुंबई महिला मोर्चाचे अध्यक्ष, मुंबई महानगरपालिका शिक्षण समिती सदस्य आणि खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या भारताला दिलं त्या भारतीय नागरिक म्हणून आपल्याला सगळ्यांना हे संविधान कळावं आणि लहानपणापासूनच मुलांमध्ये भारतीय संविधानाचे मूल्य रुजावे, त्यांचे फंडामेंटल राईट्स म्हणजे त्यांचे मूलभूत अधिकार असतील आणि कर्तव्य असतील ते त्यांना समजावे आणि इतर गोष्टीही त्यांना समजाव्या, त्यासाठी ही मागणी केलेली आहे। विद्यार्थ्यांवर परिणाम याचा नक्कीच होईल, कारण आज जरी तुम्ही 8वी 9वी 10वी 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विचारलं की तुमचे तुम्हाला घटनेचे कलम किती आहे, ते कलम माहिती आहे का, शिवाय तुमच्या अधिकार काय आहेत, कोणत्या कलमासाठी काय अधिकार आहे हे माहिती आहे का, तर नाही, त्यांच्या ते माहिती नाही आहे। त्याच्यामुळे हे सगळी माहिती व्हावी त्यांना आणि विद्यार्थ्यांमध्ये याचं परिवर्तन नक्की होईल। आज तुम्ही बघतायत कुठेही विद्यार्थ्यांची बौद्धिक परीक्षा घेतली तर तुम्हाला कितीतरी विद्यार्थी असे भेटतील की त्यांना संविधानाचं काहीच माहिती नाही आहे। तर संविधानिक मूल्य तर रुजले पाहिजेत, माहिती पडलंच पाहिजे, पण बाकीचे इतर गोष्टीही आहे, जसं आपण हे भाषा, प्रांत, वाद हे सगळं जे चालू असतं की ही भाषा इथे नाही शिकवली पाहिजे, ती भाषा तिथे शिकवली पाहिजे, तर असं नाही आहे की भारतीय संविधान असं म्हणतं की तुम्ही ह्या देशाचे नागरिक आहात, तुम्ही कुठल्याही राज्यात जाऊन राहू शकता, व्यवसाय करू शकता, हे संविधानाने अधिकार दिलेले आहेत, समानता, न्याय, बंधुता। तर ह्या सगळ्या अधिकार त्यांना लहानपणापासून कळले तर एवढा द्वेष मत्सर मुलांमध्ये नाही राहणार, परिवर्तन नक्की होईल। कारण याआधी 75 वर्ष पूर्ण संविधानाला झाले, काँग्रेसने इतक्या वर्ष काही झोपले होते का? त्यांनी कधी बाबासाहेबांना समोर येऊच दिलं नाही, आणूच दिलं नाही, बाबासाहेबांना त्यांनी प्रत्येक ठिकाणी विरोधच केला ना। पण आता भारतीय जनता पार्टीचं जेव्हापासून सरकार आलं तेव्हापासून बाबासाहेबांच्या तुम्ही अनेक वस्तू बघाल त्या सगळ्यांचं डेव्हलपमेंट झालेलं आहे। सगळ्या ठिकाणी बाबासाहेबांचं लंडनचं घर असेल ते या महाराष्ट्र सरकारने घेतलेलं आहे, मऊचं त्यांचं स्मारक असेल, त्यांचं जिथे बाबासाहेबांनी घटना लिहिली, दिल्लीचं त्यांचं संविधान 26 अलीपूर रोडवरील घर असेल त्याचं डेव्हलपमेंट किती सुंदर पद्धतीने झालेलं आहे, म्हणजे संविधानाच्या प्रतिकृतीचं ते बनवलं गेलेलं आहे। तुम्ही आत्ता बघाल तर चैत्यभूमी जिथे बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं तिथे त्या दीक्षाभूमीवरती बाबासाहेबांचा सगळ्यात मोठा पुतळा बसवला जात आहे हिंदू मिलवरती आणि इतकं मोठं स्मारक उभं राहत आहे। तर हे कोणी केलं सगळं? हे भारतीय जनता पार्टीने केलं, नरेंद्र मोदीजींनी केलं, आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंनी केलं आणि त्याच्यामुळे ह्याच्यासाठी संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाले तरी हे अभ्यासक्रमात का नाही आलं? तर याचं कारणच असं आहे, त्याला मानसिकता लागते करण्याची आणि भारतीय जनता पार्टीची मानसिकता आहे, बाबासाहेबांना सगळं ते समर्पण करत आहेत, बाबासाहेबांच्या सगळ्या गोष्टींचं उजळणी करत आहेत। तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की 75 वर्ष पूर्ण होत असताना संविधान शालेय पाठ्यपुस्तकामध्ये यावं अशी मागणी मी केलेली आहे।